आणि शिंगांनी बहुतेक त्याच्या काठ्या हलवल्या होत्या. संरक्षण हे होईल, जनावरांचं शेण दिसतंय. आम्ही त्यामुळे याला आता व्यवस्थित रिपेअर करून घेतो आणि मग वर जातोय. आता आलोय जस्ट मोळी घेऊन बांबूची. हे काय नवीन बांबू आहे त्यासाठी काढलाय, जेणेकरून रिपेअर करून मग जावं. जुनी आपण करंज लावले होते, त्यांना ट्रिगार्ड केलं होतं त्या ठिकाणीच थोडं जवळ आम्ही शेवग्याची 3 झाडं एका बेचक्यात होती आम्ही लावलेली आहेत. त्याला ट्रिगार्ड व्यवस्थित केला आहे. एक शेवगा लावला आहे, त्याला व्यवस्थित ट्रिगार्ड करून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर या शेवग्याजवळच ही 2 करंजाची झाडं आत्ता दाखवली त्याप्रमाणे इथंच हा दुसरा हातगा एका ह्याच्यात 2 हातगे ते लावून घेतलेले आहेत. त्याला पण ट्रिगार्ड केलेलं आहे. परत इथं पण 2 हातगे लावलेले आहेत एकाच ह्याच्यामध्ये. त्यांना हे 2 हातगे एकाच ट्रिगार्डमध्ये थोडेसे मोठे आहेत, त्यांना पण ट्रिगार्ड केलेले आहे. 3 हातगे, एक लहान आहे आणि 2 मोठे. बघूया हे वाढतील. आणि ह्याच्याजवळच आप्पांचा जो वड आहे त्याच्याजवळच आपण हे काम केलेलं आहे. जवळ जांभूळ लावलंय, त्याला ट्रिगार्ड केलेला आहे. जवळ आम्ही कडुलिंब लावलेली आहेत. मध्ये आपली आपण जी खातो घरात ती लिंब आहेत. इथे एक आहे, त्याच्यानंतर तिथं 2 लावलेली आहेत लिंब. अशा पद्धतीने हा एरिया जिथे आम्हाला जागा सापडते त्या ठिकाणी हातगे शेवगे जे मिळतात ते लावून घेतोय. आणि आधीचे जे हातगे आहेत त्याची प्रगती अतिशय छान आहे. संरक्षण दिल्यामुळे जाताना दाखवूया. ठीक आहे.